ही सावित्रीची वाणी र आणि सखी अहिल्या सोबती माझ्या मी झाशीची राणी र. प्रत्येक माणूस संघर्षातून उभा राहतो आणि आज नेमकं संस्थापकांचं नाव सुद्धा संघर्ष आहे. डॉक्टर आहेत, विद्वान माणूस आहे. विद्वान माणसापेक्षाही मला एक ओळ त्यांची सकाळची मी समोर बसलो होतो, ऐकत होतो की जे नव्याने लिहितात, ज्यांना कोणी बोलत नाही, ज्यांना 10 पुरस्कार मिळाले त्यांना अजून 15 मिळतील, ज्याला मिळालंच नाही त्याच्यासाठी संघर्ष. हे काम करणं इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे. जेव्हा सुरुवात केली असेल डॉक्टरांनी त्यावेळेला त्यांना असंच वाटलं असेल, अर्थ हाक काळजाची चिंब चिंब झाल्या वाटा, अर्थ हाक काळजाची चिंब चिंब झाल्या वाटा, ज्याने दिली मला साधा तोही असेल एकटा, अर्थ हाक काळजाची. आज उभा वाटेवर संगतीला लाखो वाटा, आज उभा वाटेवर संगतीला लाखो वाटा, माझ्या सव झाला लाटा तोही असेल एकटा, अर्थ हाक काळजाची. ही वेळ असते, तुम्ही शून्यातून उभं केलंय आणि हे कधीच वाया जाणार नाही. खरंच सांगतो तुम्हाला, तुमच्या खरोखरच आई वडिलांना मी इथूनच नमन करतो. कारण आई आणि वडील हे जे संस्कार असतात मुलावर, समाजाची सेवा करणं, समाजाची सेवा करणं इतकं सोपं काम नाही आहे. त्याच्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवावं लागतं, तेव्हा समाजसेवा बनते. त्या माझ्या पोरीलाच माहिती की नेमकं काय करत असेल विचार. सकाळी 7 वाजेपासून ती लेखित आहे. कारण हे दुःख जे पचवण्याचं काम आहे ती फक्त आई करू शकते, एक बाई करू शकते. मी नेहमी म्हणतो, आजवर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भात जास्त होतात, तिथली परिस्थिती तशी आहे. पुरुषांनी आत्महत्या केल्या, मात्र एका तरी माऊलीने आत्महत्या केली. कारण तिला माहिती असतं की मी गेल्यानंतर या माझ्या लेकरांचं काय होईल. कारण तिने दुःख पचवलेलं असतं, सोसलेलं असतं. आणि म्हणून ते दुःख आपण बघायचं, ते दुःख आपण बघायचं आणि मग तिच्यासारखं वागायचं. हे ती शिकवते. कारण ती आपल्याला रोज सांगत असते की दुःख नितळून घ्यावं, दुःख ओंजळी भरावं, दुःख नितळून घ्यावं, दुःख ओंजळी भरावं, नित अमृता समान दुःख प्राशन करावं. की दुःख तुळशीचं पान, दुःख कोकिळाचं गाणं, दुःख तुळशीचं पान, दुःख कोकिळाचं गाणं, जर टाळशील काटे दुःख गुलाबा समान. की दुःख जीवन आरसा, दुःख कुंकवाचा ठसा, दुःख जीवन आरसा, दुःख कुंकवाचा ठसा, जरी केले व्रत किती दुःख घेईल कानोसा. की दुःख गाईला विचारा, दुःख भुईला विचारा, दुःख गाईला विचारा, दुःख भुईला विचारा. अरे कसं फाटत काळीच दुःख आईला विचारा.
की दुःख काळजाचा घाव दुःख वेदनेचं गाव, दुःख काळजाचा घाव दुःख वेदनेचं गाव, कधी काजळा समान दुःख नेत्री सजवावं. हे दुःख जे आहे जेव्हा तुम्ही डोळ्यात सजवाल त्यावेळेला तुम्हाला आई कळेल आणि बाप सुद्धा कळेल. जरी मी पुण्यात राहत असलो तरी मी एक ग्रामीण सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. ज्या नारायण सुर्वेंची कविता 7वी मध्ये अभ्यासली गिरणीचा भुंगा, त्या नारायण सुर्वेंच्या शेजारी बसून कमीत कमी 50 कार्यक्रम केले. ही माझ्या आई वडिलांची पुण्य आहे, त्यांच्या कष्टाची पुण्य आहे. आमच्या वेळेस आई वडिलांना वाटायचं भंतीजी